भारतीय नौदलाला नुकतीच एक नवी ताकद मिळाली आहे, INS अँड्रोथ. ही 6 ऑक्टोबर 2025ला विशाखापट्टणममध्ये दाखल झाली आहे. ही एक पाणबुडी विरोधी युद्धनौका आहे, म्हणजे अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटरक्राफ्ट, जी पूर्णपणे आपल्या भारतात बनवली आहे. आपल्या समुद्राच्या सुरक्षेसाठी ही खूप महत्त्वाची आहे खरंच. आता याचे 2 मुख्य मुद्दे पटकन बघूया. तर पहिलं म्हणजे या जहाजाची बांधणी. यात वापरलेलं 80% जास्त सामान आणि तंत्रज्ञान सगळं आपलं भारतीय आहे. हे आत्मनिर्भर भारतचं एक जबरदस्त उदाहरण आहे. हे जहाज कोलकात्याच्या गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्सनी GRSEनी बनवलंय. आणि याचं मुख्य काम काय? तर पाणबुड्यांना शोधून त्यांना नष्ट करणं. त्यासाठी यावर आपल्याच देशात बनवलेले रॉकेट लॉन्चर, टॉर्पिडो, 30 मिमीची तोफ आहे आणि हे समुद्रात सुरुंग सुद्धा टाकू शकतं. आणि दुसरा म्हणजे याचा वेग आणि चपळाईता. हे जहाज 63 मीटर लांब आहे. यात 3 पॉवरफुल डिझेल इंजिन आणि वॉटर जेट सिस्टम आहे. यामुळे होतं काय की अगदी किनाऱ्याजवळच्या उथळ पाण्यात सुद्धा हे जहाज खूप वेगाने आणि चपळाईने हालचाली करू शकतं. शत्रूसाठी ही मोठी डोकेदुखी ठरू शकते. याचं नाव लक्षद्वीपमधल्या अँड्रोथ बेटावरून ठेवलंय, ज्याला एक ऐतिहासिक आणि सामरिक महत्त्व आहे. थोडक्यात काय तर INS अँड्रोथ हे आपल्या भारताच्या वाढत्या नौदल सामर्थ्याचं आणि आत्मनिर्भरतेचं एक महत्त्वाचं प्रतीक